पण मॅडम आम्ही असं ऐकलंय खांडेकरांच्या सुनेनेच म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरनेच दयानंद सरांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिले। मग आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा? या सगळ्यांचं उत्तर खांडेकराची घराचीच आहे। यांचंच नाणं खोटं आहे म्हणजे हे आपल्यावर आरोप कसं घालू शकतात? खांडेकरांबद्दल तू बोलणार? आमच्या घरातली व्यक्ती आमच्या घरातली माणसं आहेत ना, आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते। आणि तुला कोणी थांबवलं इकडे? चल निघ, चल निघून जा, जरा निघून जा। सांगितलंय बोलायला। आई अशी काय करतेस तू? ऐकलं नाहीस का? एका माणसामुळे आपल्या घरातल्या माणसांवर ते चिखल उडवतात। पण सर काय चुकीचं बोलला तो? तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरच्या चुकीमुळे आम्हाला सगळ्यांना का शिक्षा? हे बघा, बघितलंस का? ही अशी माणसं आहेत सगळी आपल्याकडे कामाला। जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा चांगले राहतात, आणि आता जेव्हा बोट बुडायची वेळ आली तेव्हा सगळं पळ काढताय। युवराज प्लीज, घरात काय आरसे बिरसे आहेत की नाही बघत जा जरा। युवराज, तुम्ही माझे problem तुमची वाढवू लायकी आहे का? नकोस. तुम्ही बोलणार खांडेकरांबद्दल? युवराज माझ्यासाठी प्रॉब्लेम्स वाढवू आपल्या नकोस फॅमिलीबद्दल बोलतायत ते आपल्या। प्लीज। आमची लायकी नाही असं वाटतंय ना तुम्हाला? आम्ही कशाला काम करायचं इथं? ए चला रे, बॅग घ्या। हा, निघा। एक मिनिट माझं ऐकून घ्या। घ्या, ही आली बघा तारिणी खांडेकर। हिनेच दिला ना स्टेटमेंट दयानंद सरांच्या विरुद्ध। तारिणी, केदार तू इकडे का आलीस? पण काय झालंय नक्की? नाही, इथली सिच्युएशन ना थोडी अवघड आहे। मी तुला घरी येऊन सगळं सांगतो ना, प्लीज इथनं जा ना तू आता। अरे हो, पण काय चाललंय? तारिणी ऐक माझं, घरी जा, वाद घालू नकोस। हे बघ तारिणी, इथले लोक आधीच संतापले, उगाच तुला ब्लेम करतील। मी तुला घरी येऊन सगळं सांगतो ना। हा, ही आली आता कंपनी बंद पडायला। ए झाली कंपनी बंद, तुझं काम झालं, जा आता निघ, चल निघ इथून। कौशिकीताई, ही परिस्थिती माझ्यामुळे ओढावली आहे तुमच्यावर। मी तुम्हाला एकट्यानं सोडून कुठेही नाही जाणार आहे। नाही ऐक ना तारिणी, मी जाणार नाहीये केदार। घरातल्या भांडणाचा राग एक आमच्यावर काढतोय, एक पोलिसांवर काढेल। केदार, तारिणी ऐक माझं। हो, एक मिनिट। तुम्हाला जे कळलंय ते बरोबर आहे। मी पोलिसांना असं सांगितलं की मी जेव्हा तिथे गेले त्यावेळेस मी दयानंद खांडेकरांच्या हातात सुरा पाहिला। पण मी फक्त एवढंच नाही सांगितलं, मी हे सुद्धा सांगितलं होतं की मी दयानंद खांडेकरांना कोणावरही हल्ला करताना त्यांना मारताना पाहिलेलं नाही। त्यामुळे दयानंद खांडेकर गुन्हेगार आहेत असं मला वाटत नाही। उलट कायद्याच्या दृष्टीने आणि दयानंद खांडेकर हे निर्दोष आहेत हे सिद्ध होण्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ना तेच मी केलंय। मी अगदी प्रामाणिकपणे माझं कर्तव्य केलं, सत्याची साथ दिली। जे आजवर MNN करत आलंय तेच केलं। बाहेरच्या न्यूज चॅनलवर या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जात आहेत, आणि मला आश्चर्य ह्याचं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवताय। ज्यांनी इतकी वर्ष MNN बरोबर काम केलंय, तुम्ही इतकी वर्ष दयानंद खांडेकरांना ओळखता ना। तुम्ही मला सांगा, इतके वर्ष तुम्ही दयानंद खांडेकरांना ओळखतात ना? तुमच्या सरांना ओळखता ना तुम्ही? तुम्हाला खरंच असं वाटतं की ते कोणाचा तरी खून करू शकतात? सांगा, असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं आजपर्यंत त्यांनी कोणाला दुखवलं नाहीये। ते खून नाही करू शकत। मग विश्वास ठेवा त्यांच्यावर, कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। मला खात्री आहे दयानंद खांडेकर निर्दोष आहेत, आणि हे लवकरच सिद्ध होईल। कौशिकीताई कायम म्हणतात, MNN आपलं कुटुंब आहे। MNN म्हणजे खांडेकर आणि खांडेकर म्हणजे MNN। जितका जीव त्या आम्हाला लावतात ना तितकाच जीव तुम्हाला सगळ्यांना सुद्धा लावतात, आणि तुमच्या सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात त्या। आणि तुम्ही सगळे सुद्धा त्यांचा हा विश्वास सार्थकी लावता, आणि म्हणून आज MNN महाराष्ट्रातलं नंबर 1 न्यूज चॅनल आहे। ते म्हणतात ना,
एखाद्या वास्तूचा पाया जितका मजबूत असतो, त्याचे खांब जितके मजबूत असतात ना, तितकीच ती वास्तू मजबूत असते. मग कितीही वारं येऊ दे, वादळ येऊ दे, भूकंप होऊ दे, त्या वास्तूला कधीच काहीच होत नाही. MNNचा पाया त्याची तत्व आहेत, पण MNNचे खांब तुम्ही सगळेजण आहात. आणि म्हणून MNN खंबीरपणे उभा आहे. मी तर या कुटुंबात आत्ता आलीये, पण तुम्ही सगळेजण गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाचा भाग आहात. मग गेली इतकी वर्ष जर तुम्ही या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलाय, तर या छोट्याशा गोष्टीमुळे तुमची एकनिष्ठा का ढळतीये? आमच्या चांगल्या काळात तुम्ही आमची सोबत केलीये, आमची साथ दिलीये. मग आता आमच्या कठीण काळात सुद्धा आमची साथ द्या प्लीज. एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगू शकते, खांडेकर आणि MNN यांनी कायम सत्याची साथ दिली आहे. ते देत होते, देत आहेत आणि देत राहतील. सत्य कितीही खोल तळाशी बुडवायचा प्रयत्न केला ना, तरी ते कधी ना कधीतरी वर येतच. हा, आत्ता आपल्याकडे तितका वेळ नाहीये, पण म्हणून आपण पाण्यात उतरायचं, आपण तळाशी जायचं आणि आपण सत्य शोधून काढायचं. त्यांना खोटं बोलू देत, रेटून रेटून खोटं बोलू देत, पण त्यांना सुद्धा हे कळलं पाहिजे की सत्याच्या काठीचा आवाज होत नाही, त्याचे व्रण राहतात कायम. त्यांना सुद्धा हे कळलंच पाहिजे की MNN सत्याचा पाठीराखा आहे. MNN म्हणजे आवाज जनतेचा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मला खात्री आहे दयानंद खांडेकर लवकरच सुटतील आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला पुन्हा येतील. हो हो आम्ही सगळे हो, आम्ही सगळे वाट पाहू. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, खरंच. हा, पण मी म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार नाही हा, कारण कुटुंबातील सदस्यांचे आभार मानायचे नसतात असं शिकवलंय दयानंद खांडेकरांनी आम्हाला. कुटुंबात कधी कोणी एकमेकांवर रागवत नाही, लहान मोठं समजून माफ करून टाकतात. पण आज मी इथे येऊन लहान तोंडी मोठा घास घेतलाय, त्यासाठी खरंच मला माफ करा प्लीज. प्लीज माझ्यावर रागवू नका. नाही नाही तारिणी, आम्ही कोणीच तुमच्यावर रागवणार नाही आणि आम्ही सुद्धा सगळे आता जोमाने काम करू.